नमस्कार श्रोते मित्र हो. अभिवाचन सादर करीत आहोत कथारस प्रस्तुत लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756. प्रकरण 6. सकाळचे 11. ऐल तोगे काऊ कोकता आहे. कडकडून भूक लागली. रात्रीपासून धुवाधार पाऊस कोसळतो आहे. साला या मुंबईच्या पावसाचं एक अजब गणित आहे. साला वेड्यासारखाच कोसळतो. सगळ्या वाहिन्या ठप्प करून टाकतो. बाबा, इथं काय भात शेती आहे? इथं साली बिर्याणीची शेती, आणि तीही देवनारमध्ये सार्वभौम. कोणत्याही ऋतूत तिच्यावर काही विपरीत परिणाम होतच नाहीच होत. इथं आणजिली तिफन चालते, फक्त सत्तेसाठी आणि पंग मालमत्तेसाठी. पाऊस कोसळतोच आहे, धुवाधार, आणि माझ्या मनात बेगम अख्तर उगवते आहे. हम तो समझे थे की बरसात में बरसेगी शराब, आई बरसात तो बरसात ने दिल तोड दिया. याचा अर्थ आपण आता लिओपोल्ड गाठायला हरकत नाही. भैरवी ऑलिम्पियात सरीवर सरी, सरीवर सरी, पाण्यानं भिजल्या चिपचिप पोरी, असंही काहीसं आठवतच आहे. पाण्या पावसाची हिंडू नको पोरी, धडकी भरते अभायाच्या उरी, असंही. आमदार मतदारसंघात दौऱ्यावर गेल्यामुळे मीच सध्या या खोलीचा आमदार आहे. अशा धमासान पावसात मला एकटं राहणं आवडतं. सध्या रूममध्ये महत्त्वाचा एकच कार्यकर्ता आहे. आईच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी तो मुंबईला आलेला आहे. बोडक्या डोक्याची आई गादीवर झोपून आहे. तिला आणखी काही शॉक ट्रीटमेंट उद्या द्यायचे आहेत. माझ्या परीनं मी त्या दोघांना सहानुभूती उत्तेजक असे वातावरण देतो आहे. म्हातारीच्या देहाभोवती यमाच्या घिरट्या सुरू झाल्याचे छिन्न परिस्थितीच दाखवत आहे. पण मी श्रद्धांजलीपूर्वक न बोलता वाढदिवसपूर्वक बोलतो आहे, जणू ती माझीच आई आहे असं. जिंदगी कुछ भी नहीं फिर भी जिए जाते हैं हम, तुझ पे ए वक्त हम एहसान किए जाते हैं. बेगम अख्तर अशा स्थितीत अपरिहार्यतेने भोवती घोटाळते आहे. सच्ची मुच्ची ही आपल्यासाठी यमीच. एवढ्यात दारावरची बेल वाजते. मी दार उघडतो तर रुबरू फैज अहमद बुखारी उभे नेहमी असतात तसेच हसतमुख. मेहंदीनं रंगवलेला लालसर पिंगट केश कलाप, विड्यानं रंगलेली लाल जर्द एकतिशी ओठांसह, चेहरा कोरलेली मुसलमानी दाढी, वर बंद गळ्याचा कोट, खाली लखनवी टाईप पैजामा. वय वर्ष अदमासे 40-42. बुखारी साहेब पान चगळत पिंकग्रस्त सलाम ठोकतात. अस्सलाम वालेकुम मिठू मिया. आमच्या पहिल्याच भेटीत त्यांनी माझं भाषांतर केलं होतं पोपटरावांचं मिठ्ठू मिया, आणि मलाही ते बेगजब आवडलं होतं. अलैकुम सलाम. आइए आइए. कहो, कैसे हो बुखारी साहब? ना ताब हिजर में है, ना आराम वसल में, कमबख्त दिल का चैन नहीं है किसी तरह. मी मनातच म्हणालो, हे यालाच म्हणतात अति तिथे माती. अत्यंत सुखसंपन्नतेमुळे आलेली अस्वस्थता, एकाच पातळीवरचं निस्सत्व, बेचव जगणं, नुसतं बोटातल्या अंगठ्या कमी जास्त करणं अथवा पासबुकातले आकडे, आणि एखादं पामोरियन दुःख मनात पाळणं, सदैव कुरवाळणं, अस्तित्वात नसलेलं. सुखासीन सूज चहूबाजूनी ओसंडून वाहणारी भरभरून आणि त्या टोंगळाभर पाण्यात बुडत असल्याचा देखावा कायम आयुष्यभर. वाह, क्या बात है. उघड म्हणालो, अपना काम कोई भूल कर तो देखे, सैकड़ों गम के मारे मिलेंगे, दस्त हो या हो गुलिस्ता, हर जगह बेसहारे मिलेंगे. माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब, वाह बहुत खूब. अशी दाद देत ते खुर्चीत ऐसपैस बसले. मी आतिथ्या खातर विचारलं, क्या लेंगे, चाय या कॉफ़ी? चाय लेंगे, और वो भी ठंडी हो. ठंडी? मौसम का तकाजा ही कुछ ऐसा है. तो चले फिर ब्लू नाइल. इरशाद है इरशाद है.
टॅक्सीने मग आम्ही हॉटेल ब्ल्यू नाईलवर, बुखारी साहेबांचे अत्यंत आवडते हॉटेल, अगदी ताजोर आणि मुघल रूमपेक्षाही. टॅक्सीत बुखारी साहेबांच्या गप्पा ऐकताना मला पार्थिवता आठवते आहे. फैज अहमद तुर्तास बिल्डर म्हणून ख्यातनाम असले तरी एकेकाळी त्यांनी डोक्यावरून विटा वाहिल्या होत्या, ड्रायव्हरकी केली होती. खेड्यात उपासमार होत होती म्हणून त्यांचं कुटुंब नजीकच्या शहरात स्थलांतरित झालं. बांधकामावर मजुरी करत जगू लागले. अब्बा अम्मी ठार अशिक्षित, धर्मांधळे, मुल्ला मौलवींच्या कब्जात गेलेले. त्यामुळे हसकेलिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान या विचारसरणीचे झालेले. आता दुसऱ्या कोणत्याच प्रकाराने लढाई करणं शक्य नसल्यामुळे फक्त एकाच आघाडीवर ह्या लढ्याची मोहीम फोपावत राहिली. त्यांच्यासाठी 7 बंधू आणि 5 भगिनींची ठणठणीत निर्मिती करण्यात आली. अशा तऱ्हेने आजी आजोबा, काका काकू अँड सन्स मिळून एकाच छताखाली 30-35 बटालियन खडी राहिली. पण या फौजेला रसद पुरेना, म्हणून मग अख्खी फौज वायव्येकडून शहरात घुसली, बांधकामावर राबू लागली. अब्बाचे ख्वाब जन्नतचे होते, पण स्वनिर्मिती फौजेमुळे उपासमार वाट्याला आली. अखेरपर्यंत जहन्नमच्या यातनाच त्यांना भोगाव्या लागल्या, समाधीस्थ होईपर्यंत. ज्यांच्याकडे ही फौज राबत होती तो बिल्डर जात भाईच असल्यामुळे पुढे कधीतरी अहमदने त्यांच्या बंगल्यात शिरकाव केला. अजून थोडं पुढे जाऊन फॅमिली ड्रायव्हर झाला. मग अजून थोडं पुढे जाऊन मालकाची एकुलती एक कन्या चक्क गटवलीच. तिला ड्रायव्हिंग शिकवता शिकवता समग्र कोकशास्त्रही शिकवून टाकलं. फुटला शरीरात काम उपाळा, कर शांत रुपाळा, द्या द्या पुढे पाय स्तनाने चुरते म्हणून भोवती फिरले. डसला जणू विंचू मदन शरीराशी, संग करा धराया हो हृदयासी. असं प्रेम आंधळं असल्यामुळे कन्या मग थेट पोटूशीच राहिली. या उपक्रमाची मूळ संकल्पना अर्थातच अहमद मियाचीच, कारण त्याशिवाय निकाह अशक्यच. आपण अनधिकृतरित्या आजोबा बनत असल्याचं मालकाच्या लक्षात येताच बडा हंगामा खडा झाला. कन्येने कंस रिकामा करण्याचे नाकारले, निकाहाचा हट्ट धरून बसली. बाप बदत नसल्याचे लक्षात येताच पळून जाऊन निकाह लागला. या उपक्रमामागची मूळ संकल्पना अर्थातच अहमद मियाचीच. परिणामी बिल्डर हार्ट अटॅकने अल्लाला प्यारा आणि तख्त एकाच फटक्यात अहमद मियांच्या ताब्यात. अहमद्याचा रात्रीतून अहमद शेठ झाला. सासऱ्याची भरगच्च संपत्ती मग बुखारी साहेबांच्या कामी आली. बांधकाम व्यवसायाचे सगळे गणित माहीत असल्यामुळे भावंडांच्या मतीने अवघ्या यंत्रणेवर लगोलग ताबा बसला. एकेका डिपार्टमेंटला एकेका भावाच्या हाती सोपवून ते आजीवन निर्धास्त झाले. स्टोन क्रशर, हॉट मिक्सर, रोड रोलर्स, बोरिंग डिव्हिजन, 100 एकरावरचे लेआउट्स आणि त्यावरील फ्लॅट सिस्टीम्स, वनशेतीचे प्रोजेक्ट, तद्वत सावकारी या गोष्टींनी त्यांना लबालब केले. केवळ शुक्राणूंच्या भरवशावर ही एवढी कमाई केलेल्या अहमद मियाने नंतर मात्र काहीच केले नाही. एक बहुकिमती फार्म हाऊस आणि बँकेतील कॅश तेवढी त्याने आपल्याजवळ ठेवली. मग असे धनात्मक स्थापित झाल्यावर त्यांनी राजकारणात पडायचं ठरवलं. लोकशाहीच्या राजकारणाची ही एक भयंकर चांगली गोष्ट आहे. इथं व्होट बँक खिशात असल्या निर्बुद्धालाही राजकारणी जिनियस समजतात. त्यामुळं आपण मुसलमानांचे मसीहा आहोत असे काफरांना पटविणे म्हणजे काही महान परिश्रम नव्हतेच. या कारणे मग राजकीयदृष्ट्या बुखारी साहेब चांगलेच पनपले. भरमसाठ द्रव्य हाताशी असल्यामुळे चमच्यांची फौज अनायासेच उभी झाली. राज्य पातळीवर VIP नेते दौऱ्यावर आले की त्यांची शाही बडदास्त ते ठेवत. त्यांच्या फार्म हाऊसवर काय नव्हते? सुखासीन स्विमिंग पूल, वाईन बार, हेल्थ सेंटर, गार्डन रेस्टॉरंट, कार्ड रूम, जुळीला बैठकीच्या लावणीपासून तर मुजऱ्यापर्यंत सारे काही. परिणामी त्यांना शहर मुस्लिम आघाडीचे प्रमुखपद देण्यात आले. श्रेष्ठी खुश झाले की हे असंच होतं. आयुष्य म्हणजे एक ऐसपैस टाईमपास असे समजूनच ते जगत होते. त्यांच्या दिनचर्येत गांभीर्य या शब्दाला फारसा अर्थ नव्हता. राजकारण ही गोष्टसुद्धा त्याने फुल टाईमपास म्हणून स्वीकारली होती. हरामाच्या पैशातून आपले हे साम्राज्य उभे आहे याची त्यांना जाणीव असावी. परिणामी ते दानाच्या रूपात पैसे उधळण्यात खळखळ करत नसत.
सकाळी सकाळीच त्यांच्या कोठीवर रोज 5-10 फकीर, मौलवी, साधू जमायचे. मग कुण्या मशिदीला देणगी दे, कुठल्या पिराला चादर चढव, साधूंना दानधर्म कर, असं चालायचं. सकाळचे शेड्यूल एखाद्या वेळेस बिझी असले तर कोठीबाहेर पडता पडता प्रत्येक याचकाच्या हातात 50-50ची नोट कोंबून ते कारमध्ये शिरायचे. बिझी नसले तर मग मात्र त्या याचकांची कंबक्ती भरायची. फैज अहमद सकाळी सकाळी जीनमय व्हायचे, त्यामुळे सहर्षतेने ते सगळे एन्जॉय करायचे. रात्रीच्या हाफवरचा उतारा म्हणजे हा सकाळचा क्वार्टर. त्यामुळे याचकांना दान मिळायचं, पण झिलप्या पाडत पाडत. रूह उर्फ आत्मा अमर आहे की विनाशी आहे या विषयावर तासनतास परिसंवाद रंगायचा. स्वर्ग आणि जन्नतच्या 5 स्टार फॅसिलिटीजवर मुक्त छंदात चर्चा व्हायची. एकूण या मॉर्निंग शिफ्टमध्ये बुखारी मियाँ एक अत्युच्च आध्यात्मिक पातळीवर वावरायचे. मियांचे सगळे काम लहरी. सकाळी प्रचंड आरडाओरड करत बाहेर साईटवर जायची सिद्धता व्हायची. वॉश घेऊन सुगंधित पोशाखात ते व्हरांड्यात यायचे. ड्रायव्हर गाडी काढून तयार असायचा आणि अचानक मियांच्या डोक्यातला किडा वळवळायचा. कॅन्सल, आजचा टूर कॅन्सल. मग ते अंगावरचा जामानिमा उतरवून जीनचा क्वार्टर ठोकायचे आणि मग बेडरूममध्ये शिरून ब्ल्यू फिल्मा पाहत बसायचे. आता तुम्ही मला विचाराल की ही इतकी साध्यंत बुखारी बखर मज कशी ठावी? उत्तर सोपं आहे. आपल्यापेक्षा इतरेजणच आपली इत्यंभूत खबर ठेवत असतात. शेजारी पाजारी, मित्र शत्रुमंडळी, राजकीय विरोधक, अनुमोदक आणि कायम असंतुष्ट असणारे नातेवाईक हे आपल्याबद्दलच्या बातम्या पसरवत असतात. त्यातून मग तुकड्या तुकड्याने आपल्याला असे समग्र चरित्र गवसत असतं. पिन खुला, टाय खुली, बकलस खुले, कॉलर खुला, खुलते खुलते घंटे भर में फिर कहीं अफसाना खुला. मुंबईला आल्यानंतर फैज अहमद माझी भेट आवर्जून घ्यायचे. आमच्यात शेरो शायरीचा पूल तर होताच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मियांचे राजकीय स्वप्न. काहीही करून मी त्यांना किमान आमदार तरी बनवावेच असा त्यांचा गोड आग्रह. अशी ही आमची भेट प्रदीर्घ असायची. म्हणजे आमदार निवासात येऊन ते मला त्यांच्या हॉटेलवर घेऊन जायचे. त्यांचे मुंबापुरीत एक अत्यंत लाडके हॉटेल होते. तिथं मसाजला बाया मिळायच्या हे अत्यंत महत्त्वाचे कारण. त्या ढेप बाया त्यांना काय आनंद द्यायच्या हे का खुदालाच माहीत. मात्र माझ्या मते तिथं त्यांची प्रचंड खिदमत व्हायची. मुळात हा लहरी बुवा. त्यांच्या लहरी जिथं झेलल्या जातील ते हॉटेल बेहतरीन. बुखारी साहेब इतक्या ऑर्डरी कॅन्सल करायचे की वेटर बेदम होऊन जायचा. पिता पिता आधी नरगिसी कोफ्त्याची ऑर्डर जायची आणि थोडी चढली की तिचे रूपांतर लखनवी मसाला बिर्याणीत व्हायचे. कधीकधी तर या दोन्ही ऑर्डरी कॅन्सल करून एखादी तिसरीच ऑर्डर ताटात पडायची. मी सोबत असलो की ही त्यांची अहममान्यता थोडीफार काबूत यायची. मी म्हणायचो, अब लाया तो खा लेंगे नरगिस कोफ्ता ही, आखिर पेट भरने से मतलब है मियाँ. आप अब सोना भी खाओगे तो सुबह संडास में उसका वही छल निकालेगा. माझ्या या अशा धमकीवाजा वागण्यातून मग एखादे साग्र संगीत खाणे आमच्या वाट्यास यायचे. मी तर त्यांना नेहमी म्हणत असे की ए आसमां तेरे खुदा का नहीं है खौफ, डरते है ए ज़मी तेरे आदमी से हम, और वो शख्स का नाम है जनाब फैज़ अहमद बुखारी साहब. टॅक्सी एकदाची ब्ल्यू नाईल समोर थांबली. बिल चुकून त्यांच्या पेंट हाऊसमध्ये. मग वारुणी चुसताना तोच तक्रारीचा सोर. मग मी हायकमांड त्यांना मिठीच मारेल अशी कल्पना सांगितली. आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष असल्यामुळे राष्ट्रीय ऐक्य नेहमी कुंपणावर बसले असते. पलीकडे उडी मारू नये म्हणून या ऐक्याला कायम मस्का लावत राजे ठेवावं लागतं. त्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवावे लागतात. मुसलमान पुढाऱ्याची प्रत्येक पक्षाला नितांत गरज असते. ती हे असे उपक्रम राबवण्याकरिताच. मात्र तुम्ही मुसलमान असल्याची खंडणी सृष्टीकडून पुरेपूर वसूल केलीच नाही अद्याप. आता शहर आघाडीचे अध्यक्षपद म्हणजे वार्ड मेंबरच्या दर्जाचे पद, विदाऊट लाईटवाले. आणि आपल्याला पद हस्तगत करायचं आहे किमान लाल दिव्याच्या गाडीचं. तेव्हा आता असे करा,
राष्ट्रीय पातळीवरचेच एखादे मुस्लिम संमेलन घ्या, CMला उद्घाटक, तर 4-5 केंद्रीय मंत्र्यांना आणि 5-6 राज्य पातळीवरील मंत्र्यांना पाहुणे म्हणून बोलवा. मात्र अध्यक्षपदी दिलीप कुमारलाच घ्या, कारण त्याच्याजवळ निशाणे पाकिस्तान आहे आणि कारगिल प्रकरणामुळे तो आता नाही म्हणणार नाही. शिवाय समारोप प्रसंगी 1-2 इटालियन आणि 4-2 इंडियन्स व्यासपीठावर झळकू द्या. राजकारणात कुणीच कुणाचा नसतो, त्यामुळे राम आणि रोम या दोघांशी आतून संधान बांधून असा वगैरे वगैरे. हे एवढं बोलेस्तोवर जेवणं संपली. बुखारी मियाँना कामाला लावून त्यांचा निरोप घेतला. आता ही संमेलन मोहीम त्यांना किमान 2 महिने तरी व्यस्त ठेवायला समर्थ होती. शेवटी जाता जाता म्हणाले, और पैसों की जरा भी फिक्र नहीं करना बुखारी साहब, माल लगाओ और माल ले आओ, ऐसा पॉलिटिक्स का भी रिवाज बन चुका है. ये एक बात. और दूसरी बात, यानी अपने गालिब मियाँ क्या सुना कर गए वो है मालूम? हस्ती के मत फरेब में आ जाइयो असद, आलम तमाम हल्के दामे ख्याल है. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.